नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला फ्लावरची भाजी करून दाखवणार आहे। ही भाजी करायला अगदी सोपी आहे आणि या भाजीला जास्त साहित्यही लागत नाही। फ्लावरची भाजी खूप जण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे मसाले वापरून बनवत असतात। भाजी एकच असते पण कृती वेगळी असते, त्यामुळे चवीत सुद्धा फरक पडतो। तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी साहित्य बघूया। कढीपत्त्याची पाने, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला 1 मोठा कांदा घेतलेला आहे, 1 मोठा बटाटा कापून घेतलेला आहे, 1 टोमॅटो आहे बारीक चिरलेला। चला तर आपण भाजीला फोडणी देऊया। कढई गरम झाली। मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे अंदाजे तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये आता मी मोहरी टाकते। मोहरी चांगली तडतडली पाहिजे। मोहरी चांगली तडतडली, आता मी जिरं टाकते। त्यात जिरंही चांगलं फुललंय, त्याच्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकते। गॅस मी मंद ठेवलेला आहे। आता त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकते। छान परतून घ्यायचं आहे, कांदा लाल होऊन द्यायचा। कांदा छान परतून झाला, आता त्यामध्ये मी टोमॅटो टाकते। टोमॅटो सुद्धा मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचे। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे। टाकल्यामुळे काय होतं, टोमॅटो कांदा लवकर शिजतो। टोमॅटो कांदा छान परतून झाला, तर त्यामध्ये मी हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकते। तुम्ही ह्या पद्धतीने फ्लावर नक्की करून बघा, खूप चवीला छान लागतं। परतून घ्यायचं 2 मिनिटापर्यंत, कच्चा वास निघून जायला हवा। हिरवे वाटण आपण जे टाकलं होतं ना, ते छान परतून झालं, तेल सुटलं आहे। त्यामध्ये आता आपण कोरडे मसाले टाकून घेऊया। त्याला मी लाल मिरची पावडर टाकते, कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद, गरम मसाला, छानपैकी परतून घ्यायचे। त्यामध्ये आता मी फ्लावर टाकते। बटाटा सुद्धा टाकून घ्यायचा लगेच, छान परतून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकायचे। मीठ टाकलं होतं ते टोमॅटो आणि कांदा शिजवताना, म्हणून आता मी थोडंच मीठ टाकलंय, म्हणजे चवीनुसार मीठ टाकलं। ठेवून वाफवून घेऊया। गॅस मी मंद ठेवलेला आहे। 5 मिनिटं मी भाजी वाफवून घेतली। 5 मिनिटांमध्ये 2-2 मिनिटं मी भाजी वाफवल्यामुळं काय होतं, भाजी लवकर शिजते। त्यामध्ये मी थोडंसं पाणी जे मी हिरवं वाटण केलं होतं ना, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी मी याच्यामध्ये टाकते। भाजी चवीला खूप छान होते। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। पाणी अजून टाकते, पुन्हा एकदा हलवून घेते। मला खूप सुंदर वास आला आहे। तर झाकण ठेवते, मंद गॅसवरती ठेवणार आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी मी शिजून घेणार। मध्ये चेक करत राहायचं भाजी शिजली की नाही, हलवून पण घ्यायची। झाली, आता मी झाकण काढून बघते। तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मसाले वाढवू शकता। बटाटा शिजला आणि भाजी शिजली की नाही ते पण चेक करते। थोडासा कच्चा आहे, अजून आपण 5 मिनिटं शिजू देऊया। झाकण ठेवते। 5 मिनिटानंतर पुन्हा आपण चेक करूया। 5 मिनिटं झाली, आता आपण भाजी चेक करूया। बघा भाजीला किती छान कलर आलाय। भाजी शिजली की नाही ते बघूया। बटाटा शिजलाय, भाजी गॅस बंद करते आणि भाजी डिशमध्ये सर्व करते। भाजी तयार झाली। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे काय होईल, माझ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।